नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कुकिंग सीड या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत चिकनची भाजी। त्यासाठी मी कांदा, खोबरं, हिरवी मिरची, धणे, थोडीशी तीळ, थोडेसे फुटाणे छानपैकी भाजून घेतले आहेत। नंतर घेतले आहेत मी बाजरी आणि थोडेसे तांदूळ, अद्रक, लसूण या सगळ्यांची मिळून छान वाटण तयार करून घेतलं मी। परत मी थोडंसं लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतली आहे। तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक, लसूण, थोडीशी कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतली। परत मी एका भांड्यात चिकन घेतलं आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलं। त्याला मीठ, हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट लावली, छानपैकी मिक्स केली आणि तसाच तो पातेला मी गॅसवर चढवला। त्याला मी कांद्याची किंवा तेलाची फोडणी दिलेली नाही आहे। नंतर झाकण ठेवून एक 5 मिनिटं छानपैकी असं चिकन मी वाफळून घेतलं। थोडंसं चिकन नरम झालं होतं, छान त्याचं पाणी सुटत होतं। नंतर मी इकडे पॅनमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये मी चिकन मसाला, बंगा मसाला, आपल्या घरचे लाल तिखट, थोडंसं गरम मसाला, हळद टाकून छानपैकी फ्राय करून घेतलं ऑइलमध्ये। जो वाटण केला होता ते वाटण पण टाकलं आहे, तुम्ही बघू शकता मसाले छान फ्राय झालेत। आता मी त्यामध्ये वाटण टाकून ते पण छान मी शिजून घेतलं आहे। थोडंसं पाणी टाकून थोडं पाणी टाकत मी छान असं वाटण शिजून घेतलं। नंतर त्यामध्ये मी ते चिकन शिजवलं होतं ते चिकन टाकलं आहे, ते पण छानपैकी तुम्ही बघू शकता चिकन मिक्स केलं आहे मी। नंतर मी पाणी गरम करून ठेवलं होतं आधीच, तेच पाणी मी यामध्ये टाकलं, गरम पाणी, आणि छान असा रस्सा तयार करून घेतला। तुम्ही बघू शकता एकदम छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे मटणाची। आता मी याला एक शिट्टी काढून घेणार आहे या मटणाला। छान आता मी कुकरचं झाकण लावून कुकरमध्ये एक शिट्टी याला द्यायची आहे। छान आपला रस्सा तयार झाला आहे। जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा,